आता बातम्या पाहूयात सविस्तर। अहमदनगर लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असतील। सुजय विखे पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्याआधी महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे। थेट जाऊयात नगरमध्ये। साहेबराव कोकणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। साहेबराव, कशा प्रकारचं आजचं शक्ती प्रदर्शन असेल, कारण टोकाचे आरोप प्रत्यारोप होत आहेत? मिलिंद सर, नक्कीच, कारण या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शरद पवार विरुद्ध विखे पाटील अशी ही लढत पाहिली जाते आहे। कारण शरद पवारांनी यापूर्वीही त्यांच्या विरोधामध्ये अनेक उमेदवार दिले होते। 1971 पासूनची लढाई आज जी आहे, अहमदनगरचे खासदार जे आहेत सुजय विखे पाटील हे आपल्या उमेदवारी अर्ज भरणार आहे। त्याआधी मोठं शक्ती प्रदर्शन अहमदनगरमध्ये शिवाजी पुतळ्यापासून सुरू होईल आणि मेन रस्ते जे आहेत त्या रस्त्यावरून ती माझी रॅली जी आहे तर ती क्रांती चौकामध्ये येणार आहे। त्या ठिकाणी जे जाहीर सभा होणार आहे आणि हे अर्ज भरण्यासाठी किंवा या रॅलीला अजित पवार उपस्थित आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि मुख्य म्हणजे याच्यामध्ये मुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे हे उपस्थित आहेत। त्यामुळं या रॅलीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शनाबरोबरच आरोप प्रत्यारोप होतील यात शंका नाही। परंतु 11 वाजता ही रॅली संपल्यावरती 11 वाजता सुजय विखे पाटील आपला फॉर्म अर्ज भरणार आहेत। त्याआधी आज आपण ज्या ठिकाणी उभा आहोत त्या ठिकाणी सुजय विखे पाटील यांचं निवासस्थान आहे। त्या ठिकाणी त्यांचा परिवार आलेला आहे। त्या परिवारांना ऑप्शन केल्यावरती हे इथून 8 वाजता बाहेर पडतील। त्यानंतर अहमदनगर शहरात छत्रपती शिवाजी पुतळा जो आहे त्या ठिकाणी सुरुवात होईल। परंतु याआधी या रॅलीमध्ये जे काही शरद पवार यांनी जे काही आरोप केले होते विखे पाटलांवरती त्या आरोपांना उत्तर सुद्धा दिलं जाईल। त्यामुळं याच्यामध्ये महायुतीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शनाबरोबर आरोप प्रत्यारोप होतील यात शंका नाही। मिलिंद, बरं साहेबराव, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तिकडे दुसऱ्या टप्प्यातील अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। धाराशिवमध्ये एकूण 35 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। सकाळी 11 ते 3 या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील। धाराशिवमध्ये सुद्धा मुख्य लढत अर्चना पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यातच आहे, पण अंतिम चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होईल। दुपारी 3 नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारांना चिन्हाचं वाटप केलं जाणार आहे। सांगलीकरांसाठी सुद्धा आजचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण सांगली लोकसभा निवडणुकीसाठीचा अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे। आज सांगलीकरांचे प्रतिनिधी म्हणून विशाल पाटील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज कायम ठेवतात का मागे घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्याशिवाय आज उमेदवारांना चिन्हाचं वाटप सुद्धा करण्यात येईल। त्यामुळे आज सांगली लोकसभेत कोणाविरुद्ध कोण उमेदवार असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील 32 उमेदवारांचे एकूण 43 अर्ज पात्र ठरले आहेत। यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। उमेदवारांच्या अर्ज माघारीनंतर खऱ्या अर्थानं प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल। उमेदवारांना 22 एप्रिलच्या दुपारनंतर 5 मेपर्यंत प्रचारासाठी वेळ असेल। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची 24 एप्रिलला सोलापुरातल्या मर्याई चौकात एक्झिबिशन ग्राउंडवर मोठी जाहीर सभा होणार आहे। आणि बोलूयात पुढच्या एका खास बातमीकडे। पुराण काळात भीम आणि बकासुरामध्ये द्वंद्वयुद्ध झालं, त्यात बकासूर मारला गेला। आता महाराष्ट्रात एक नवीन बकासूर जन्माला आलाय। सुनील तटकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस खाल्ली असं म्हणत त्यांनी तटकरे यांना बकासुराची उपमा दिली आहे। 7 मे रोजी रायगडचा मतदार भीमाच्या रूपात या बकासुराचा वध केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास अनंत गीते यांनी व्यक्त केला। मग आता हा जो नवीन बकासूर जन्माला आलाय, महाराष्ट्रात आलाय ना, ज्याने शिवसेना खाल्ली, राष्ट्रवादी खाल्ली, काँग्रेस खाल्ली, अजूनही पोट भरत नाही। या बकासुराचा वध करायचा कुणी? म्हणजे या बकासुराला मारायला भीम पाहिजे ना। मग आहेत ना तुम्ही तयार? मग 7 तारखेला
माझा विश्वास आहे माझ्या या रायगडचा मतदार भीमाच्या रूपात या बकासुराचा वध केल्याशिवाय राहणार नाही. नकली वाघ कल्याण डोंबिवलीमध्ये येऊन पोकळ डरकाळ्या फोडून गेले, पण हा एकनाथ शिंदे रिंग मास्टर आहे. वाघाचं कातडं पांघरणाऱ्या शेळ्या कधीच होत नाहीत अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. या देशात एकच वाघ होऊन गेला आणि त्याचं नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी स्पष्टोक्ती केली आहे. अयोध्येमध्ये मंदिर झालं, बाळासाहेब असते तर भरभरून कौतुक केलं असतं, पण त्यांनी आनंदही व्यक्त केला नाही, हे दुर्दैव असं म्हणत त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर घणाघाती हल्ला चढवला. कल्याण डोंबिवलीमधले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या कार्य अहवालाचं प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते. काही नकली वाघ काही दिवसापूर्वी कल्याण डोंबिवलीमध्ये येऊन गेले, पोकळ डरकाळ्या फोडून गेले, पण जोपर्यंत हा एकनाथ शिंदे रिंग मास्टर आहे तोपर्यंत वाघाचं कातडं पांघरणाऱ्या शेळ्या कधी वाघ होणार नाहीत. या देशात एकच वाघ होऊन गेला, त्याचं नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कार्य अहवालाचं प्रकाशन झालं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीकांत शिंदे यांच्या कामाचं कौतुक करत ते हॅट्रिक करतील असा विश्वास व्यक्त केला. मी डॉक्टर नसलो तरी सर्जरी केलेत म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. ही काळ्या दगडावरचे रेग आहे हे कुणाला ज्योतिषाला सांगण्याची आवश्यकता नाही. आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांच्या आशीर्वादाने देखील तुमच्या या खासदाराची देखील हॅट्रिक होईल, यामध्ये देखील शंका नाही. मी डॉक्टर नसलो तरी मी अनेक सर्जरी केलेल्या आहेत, ऑपरेशन केलेली आहे. काही लोकांचे पट्टे गायब झाले फटाफट फटाफट. काही लोक फास्ट फिरायला लागले, चालायला लागले, हळूहळू चालत होते. ते देखील गरजेचं होतं. रवी बरोबर आहे ना रे बाबा. अहंकारी लोक आपल्या इगोसाठी राज्याचं नुकसान करताना देखील आपण पाहिलं. आणि म्हणून केंद्राकडून मदत मागणं किंवा राजसाहेबांकडून सहकार्य मागणं याच्यामध्ये काही लाज वाटली पाहिजे. आज केंद्राकडे आम्ही जातो, दिल्लीत जातो, निधी आणतो.